रायगड मिररला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ताजे अपडेट। नमस्कार, मी प्राजक्ता देशमुख। रायगड मिररच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत। कर्जतमध्ये शिवसेनेचे दोन नेते भाजपच्या गळाला लागण्याची शक्यता, त्यामुळे देवेंद्र साटम यांचा विधानसभेचा पत्ता कट होण्याची शक्यता। पालकमंत्र्यांच्या कर्जत नगरपालिका निवडणुकीवर शिवसैनिक फिदा, येत्या काळात शिवसेनेला मिळणार झटका। पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदाची धुरा हाती घेतल्यापासून जिल्ह्यातील राजकीय रंग बदलू लागले आहेत। नुकत्याच झालेल्या कर्जत नगरपालिका निवडणुकीत त्यांनी आपल्या राजकीय कौशल्याने राष्ट्रवादीचा पारंपरिक किल्ला उद्ध्वस्त करत नगरपालिकेवर महायुतीचा नगराध्यक्ष निवडून आणला। त्यामुळे त्यांच्या या कार्यकौशल्यामुळे शिवसैनिक प्रभावित झाले आहेत। त्यामुळे शिवसेनेचे दोन मोठे नेते येत्या काळात भाजपमध्ये प्रवेश करत असल्याची चर्चा जोरदार रंगू लागली आहे। एका फार्म हाऊसवर गुप्त मीटिंग झाली असल्याचे बोलले जाते। त्यामुळे विधानसभेसाठी आधीच गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेले देवेंद्र साटम यांचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। वर्षभरापूर्वी माजी आमदार देवेंद्र साटम यांनी सेनेतून भाजपमध्ये प्रवेश करून प्रभावशील काम न केल्याने त्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। तशातच कर्जत नगरपालिका निवडणूक लागल्याने प्रचाराच्या रणधुमाळीत व व्यूहरचनेत दस्तूरखुद्द पालकमंत्री रवींद्र चव्हाण व जिल्हा भाजपा अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांना प्रचारात उतरावं लागल्याने त्यांनी कर्जत नगरपालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता उलथवत कर्जत नगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवला। त्यांच्या या प्रभावशील कामगिरीमुळे सेनेचे दोन वरिष्ठ नेते भाजपच्या वाटेवर असल्याचे खात्रीदायक वृत्त आहे। त्यामुळे देवेंद्र साटम यांचा पत्ता कट होणार आता हे सूर्यप्रकाशा इतके सत्य आहे। कर्जत नगर परिषदेमध्ये पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। शिवसेनेचं नगराध्यक्ष होण्यासाठी त्यांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावली। दुसरी गोष्ट, त्यांच्या या कामगिरीमध्ये संघटन कौशल्य असेल याच्यावर शिवसैनिक प्रेमात पडलेले आहे आणि अशा वेळेला भाजपला उमेदवार नाही इथे। देवेंद्र साटम यांच्याबद्दल खूप प्रचंड प्रमाणात नाराजी, जुन्या आणि नवे असा कार्यकर्त्यांचा नेहमी संघर्ष भाजपमध्ये सुरू आहे। अशा वेळेला पालकमंत्र्यांचे दोन शिवसेनेचे बडे नेते संपर्कात आलेले, त्यासोबत एका फार्म हाऊस कर्जत त्यांची गुप्त मीटिंग झाल्याचे आपल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले। त्यामुळे देवेंद्र साटम हे 2019चे विधानसभेचे हे उमेदवार नसतील ही जवळपास निश्चित आहे। त्यामुळे भाजपला नवीन चेहरा शोधण्यासाठी एक मोहीम भाजपने आखली असं म्हणावे लागेल। ब्युरो रिपोर्ट, रायगड मिरर, कर्जत।